आज बनवला होता मटर पुलाव. कमी वेळेत अगदी झटपट तयार होतो आणि खायला तर खरंच खूप छान लागतो. पहिलं कुकरमध्ये तेल गरम करायला ठेवलं आणि मग त्यात थोडं जिरं आणि दालचिनीचं पान टाकलं. मग त्यात चिरलेला कांदा टाकला. कांदा चांगला नरम पडला ना, की त्यात हळद, लाल तिखट आणि गरम मसाला असे सगळे मसाले तेलामध्ये चांगले भाजून घेतले. नंतर ह्यात टोमॅटो टाकला, तो थोडा वेळ वाफवून घेतला. मग ह्यात 1.5 चमचा ना आलं, लसूण, कोथिंबीर, मिरचीची पेस्ट टाकली. ही पेस्ट मसाल्यांमध्ये चांगली मिक्स करून घेतली आणि मग ह्यात ना मटार टाकले. मटारसुद्धा ना मसाल्यांमध्ये चांगले मिक्स करून घेतले आणि मग ना तांदूळ मी आधीच धुवून ठेवले होते, ते सगळे ह्यात टाकले. जेवढे तांदूळ घेतले होते त्या हिशोबाने ह्यात पाणी टाकलं. मग ह्यात चवीपुरतं मीठ टाकलं, कोथिंबीर टाकली, सगळं मिक्स केलं आणि मग कुकरचं झाकण लावून ना ह्याच्या 3 शिट्या करून घ्यायच्या. थोड्या वेळाने कुकर थंड झाल्यावर झाकण काढलं. छान असा भात तयार झाला होता. मग मस्त जेवण केलं. तुम्हीसुद्धा ही रेसिपी ट्राय करा आणि अशा छान छान रेसिपींसाठी ना माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय.